हॅलो एव्हरीवन, मी दीपाली पाटील, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट। आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रायडल मेकअपच्या सर्व स्टेप्स पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे मेकअपचे येणारे नेक्स्ट व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील। या व्हिडिओमध्ये मी ब्रायडल मेकअपच्या सर्व स्टेप्स क्लिअर करणार आहे। ज्यांना कुणाला मेकअपमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कुणाला मेकअपचे क्लासेस करायचे आहेत किंवा ज्या कोणी बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ब्राईडच्या मेकअपसाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स यूज करतात ते आपल्याला बघायला मिळणार आहे। पहिल्यांदा आपण ब्रायडल मेकअपची स्टेप्स बघूया। क्लिन्झिंग। जर ब्राईड असेल तिला क्लिन्झिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तिने हळद लावलेली असेल तर तुम्हाला एका चांगल्या क्वालिटीचं क्लिन्झर जवळ ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण हळद अशीही रिमूव्ह होत नाही। तर चांगल्या क्वालिटीचं क्लिन्झरने तुम्ही त्या ब्राईडची हळद ही रिमूव्ह करू शकता। त्यानंतर तुम्हाला वेट टिश्यू यूज करायचे आहेत क्लिन्झिंगसाठी। वेट टिश्यूने सुद्धा काही प्रमाणामध्ये हळद ही रिमूव्ह होण्यासाठी मदत होते। त्यानंतर फेस वॉश आहे। टोनर। एक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला टोनर परचेस करायचं आहे, जे ब्राईडच्या अकॉर्डिंग टू स्किन टोन। त्यानंतर मॉइश्चरायझर हे सुद्धा स्किन टाईपनुसार वेगळे वेगळे असतात। जर ड्राय स्किन असेल तर वेगळं मॉइश्चरायझर यूज केलं जातं, जर ऑइली स्किन असेल तर वेगळं मॉइश्चरायझर यूज केलं जातं, नॉर्मल स्किनसाठी वेगळं मॉइश्चरायझर यूज केलं जातं। जर हे कुठलेही मॉइश्चरायझर तुमच्याकडे अवेलेबल नसतील, तुम्ही बिगनर आहात आणि जर तुम्हाला खूप जास्त हाय क्वालिटीचे प्रॉडक्ट्स जर परचेस नसतील करायचे तर तुम्ही पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करू शकता। लिप बाम। लिप्स खूप जास्त ड्राय होत असल्यामुळे लिप बाम यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यानंतरची स्टेप येते प्रायमर। प्रायमर तर मेकअपमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। प्रायमर आपण काय यूज करतो तर प्रायमरमुळे आपली स्किन आणि मेकअपचा जो बेस असतो त्यामध्ये एक बॅरियर निर्माण होतं, एक भिंत निर्माण होते, जेणेकरून आपण जे मेकअपचे प्रॉडक्ट्स यूज करतो ते आपल्या स्किनच्या आतमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही। त्यासाठी आपल्याला प्रायमर यूज करायचं आहे। त्याचबरोबर प्रायमर हे आपलं मेकअप लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी मदत करते। जर प्रायमर ज्यांच्या स्किनमध्ये ओपन पोर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ओपन पोरचं प्रायमर यूज करायचं आहे, नाहीतर तुम्हाला नॉर्मल स्किनसाठी सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करायचा आहे। कलर करेक्शन। ज्यांना खूप जास्त डार्क सर्कल आहेत ब्लॅक कलरचे त्यांच्यासाठी तुम्हाला रेड कलरचं कलर करेक्टर यूज करायचं आहे। ज्यांच्या स्किनवरती नॉर्मल ब्लॅक सर्कल्स आहेत त्यांच्यासाठी ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे, किंवा ज्यांच्या स्किनवरती रेड कलरचे स्पॉट्स असतील त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचं करेक्टर यूज करायचं आहे। त्यानंतर फाउंडेशन। फाउंडेशनच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, आपण कलर करेक्टर केलेलं असतं, तर कलर करेक्टर केल्यानंतर आपण डायरेक्ट फाउंडेशन नाही यूज करायचं। तर जे कलर करेक्टर असतं ते आपल्याला न्यूट्रलाइज करून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर त्यासाठी आपल्याला कन्सिलर यूज करायचं आहे। कलर करेक्टर जिथे आपण केलेलं आहे तिथे कलर करेक्टर झाल्यानंतर आपल्याला कलर करेक्टरच्या नंतरची स्टेप्स येते ती फाउंडेशन। पण फाउंडेशनच्या आधी आपल्याला एक स्टेप करायची आहे, ती म्हणजे जिथे आपण कलर करेक्टर केलेलं आहे ते आपल्याला न्यूट्रलाइज करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला स्किन टोनच्या 1 to 2 टोन फेअर असं करेक्टर यूज करायचं आहे, जे आपण ऑलरेडी करेक्टर केलेलं आहे त्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे। फक्त डॅब डॅब करायचं आहे, जास्त प्रमाणात ब्लेंड नाही करायचं। त्यानंतरची स्टेप येते ती फाउंडेशन। फाउंडेशन हे स्किन टाईपनुसार यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे। ड्राय स्किनसाठी वेगळे फाउंडेशन आहेत, ऑइल स्किनसाठी वेगळे फाउंडेशन आहेत। त्या स्किन टोननुसार तुम्हाला त्या स्किन टाईपनुसार तुम्हाला वेगळे फाउंडेशन्स अप्लाय करायचे आहे। फाउंडेशन अप्लाय करण्याच्या आधी आपल्याला फाउंडेशन हे मिक्सिंग प्लेटवरती 2 to 3 ड्रॉप फाउंडेशन घेऊन ते व्यवस्थित न्यूट्रलाइज करून घेतल्यानंतर अप्लाय करायचं आहे, जेणेकरून मेकअप हा फाउंडेशन घेऊन ते व्यवस्थित आपल्याला न्यूट्रलाइज करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं फाउंडेशन हे
ब्लॅक होणार नाही किंवा आपला मेकअप हा ग्रे होणार नाही त्यासाठी फाउंडेशन आधी न्यूट्रलाइज करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. फाउंडेशनच्या नंतरची स्टेप येते ती कन्सिलर. कन्सिलर हे आपल्याला टी झोन मध्ये यूज करायचं आहे. तर कन्सिलर हे आपल्या स्किन टोनला मॅच असं आपल्याला लिक्विड कन्सिलर घ्यायचं आहे आणि ते फक्त फोरहेड, नोज, अपर लिप्स आणि आपल्या चीक्सच्या एरियाला हायलाइट करण्यासाठी आपल्याला कन्सिलर यूज करायचं आहे, जे लिक्विड कन्सिलर असेल. त्यानंतर येते सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर. सेटिंग पावडर ऑलमोस्ट यूज केली जाते ब्रायडल मेकअपमध्ये, कारण कॉम्पॅक्ट थोड्याफार प्रमाणात का नाही पण ते ग्रे होण्याचा चान्सेस असतो, त्यासाठी सेटिंग पावडर यूज केली जाते. ही बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर सुद्धा असते, तर ती आपल्याला पफने किंवा ड्राय ब्युटी ब्लेंडरने यूज करायची आहे. पावडर ही खूप कमी प्रमाणात यूज करायची नाही तर मेकअप हा ड्राय दिसायला सुरुवात होते. पावडर नंतर आपल्याला पावडर कॉन्टोर करायचा आहे. कॉन्टोरिंग आपण का करतो तर आपला फेसचा शेप आहे तो इन्हॅन्स होण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करतो. जसं काही नोजला करतो, फोरहेडला करतो, चिक्सला करतो, जॉ लाईनला करतो, तिथे आपल्याला पावडर कॉन्टोरिंग करायचं आहे. त्यानंतर येतं ब्लशर. ब्राईडला ब्लशर करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. आपले चिक्स हे जास्त उठून दिसण्यासाठी आपण ब्लशर करतो. त्यानंतर हायलायटरमुळे मेकअप हा खूप छान असा ग्लॉसी दिसायला सुरुवात होते, त्यासाठी हायलायटर आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर येतं आयब्रो फिलर, त्यानंतर येतं आय शॅडो, नंतर मस्करा, नंतर आय लायनर, लिप लायनर नंतरच आपल्याला लिपस्टिक यूज करायची. लिप लायनर आपल्याला ब्राईडसाठी यूज करायचा आहे, कारण लिप लायनरमुळे आपल्याला लिप्सला व्यवस्थित शेप देण्यासाठी मदत होते. त्यासाठी लिप लायनर आधी यूज करून नंतरच लिपस्टिक यूज करायचे आहे. त्यानंतर येते सेटिंग पावडर, मेकअप फिक्सर, हेअरस्टाईल आणि ड्रॅपिंग. या सर्व ब्राईडच्या स्टेप्स आहेत. तर या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करून छान असं ब्राईडला रेडी करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.